आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। आज तुम्ही थेट एक गौप्यस्फोट केलात ज्याच्यात काही फोटोज सुद्धा दाखवलेत। काय या सगळ्या प्रकरणाचे अर्थ घ्यायचा आणि या फोटोमध्ये आता काय स्पेसिफाय करायचं? ऐका, आम्ही असं म्हणत होतो की चाकणकर यांचे नेमके काय कॉन्टॅक्ट्स आहेत ते तपासले गेले पाहिजेत। त्यावर चाकणकर असं म्हणाले की माझा फक्त ट्रस्टशी संबंध आहे, माझं काही देणं घेणं नाही। मग मी काल हा पहिला फोटो दाखवला। आता ट्रस्टशी संबंध असेल तर फोटो अजून कार्यक्रमातले वगैरे असतील। हा फोटो जर नीट झूम करून जर आपण बघितला तर या फोटो चाकणकरांच्या हातावर मेहंदी दिसते। याचा अर्थ हा एका कौटुंबिक सोहळ्यातला फोटो आहे। मग त्या म्हणतात की आम्हाला त्यांच्या कुटुंबाशी कौटुंबिक व्यक्तिगत माहिती नाही। मग हा मेहंदी लावलेला फोटो इथे काय करतोय? एक भाग। दुसरं असं की महिला आयोग हे घटनात्मक प्रमुख पद आहे। अशा घटनात्मक पदावरची व्यक्ती जर अशा पद्धतीने जर सरेंडर होत असेल एखाद्या लिंगीपसाट माणसाला तरी वाईट आहे। डोकं टेकून फोटो आहे, पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत। बरं, हे सगळं बघताना हा एक फोटो आहे। हा फोटो आम्हाला एका पीडित महिलेकडून मिळाला। हा फोटो 20 डिसेंबरचा आहे। याच्यात अजून एक फोटो आहे महत्त्वाचा, तुम्ही आपल्याला दाखवते की ज्या फोटोमध्ये त्यांची एक करंगळी कट झालेली दिसते। आता ही जी करंगळी कट झालेला जो काही फोटो आहे, हा फोटो जर आपण नीट बघितला तर असं लक्षात येतं की बघा, हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे। या फोटोमध्ये बँडेज दिसतं, ठीक आहे। हे बघा, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। याच्यामध्ये बँडेज दिसतं। किचनमधली जखम असेल तर ती 3 महिने नक्की राहत नाही। हे काय सप्टेंबरचं गणित आहे? पीडितांनी सांगितलं की त्या तंत्रमंत्र विद्या वगैरे खूप काही काही करतात। तर तेव्हा असं लक्षात आलं की ह्या ज्या तंत्रमंत्र विद्या, मग या तारखांचं काही विशेष आहे का? मग तेव्हा कळलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती आणि अमावस्येच्या दिवशी असे काही विधी केले जातात ज्यामध्ये वशीभूत करणं, काय ते जादू टोना वगैरे, तर त्याच्याशी संबंधित काय असतं म्हणजे हे आता ही करंगळीचा अर्थ घ्यायचा ही अनामिका म्हणजे काहीतरी जीवनाडी काहीतरी म्हणतात की ही हृदयाशी जोडलेली गोष्ट आहे। तर ही काहीतरी जीवनाडी आहे असं ते म्हणणं आहे। आणि मग ते सूर्य म्हणजे काय, यश, आणि शुक्र म्हणजे आकर्षण। तर या दोन्हींचा एकत्रित प्रभाव मिळवण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी केला जातो असं सांगितलं जातं। पण हे नेमकं काय आहे हे मात्र पोलिसांनी एका बाजूला राज्य महिला आयोग अशा जादू टोण्या किंवा महिलांच्या विरोधात कारवाई करताना काही दिसतं, पण आता जर अध्यक्षाच अशा फोटो आहे त्यांच्यावर हे आरोप लादले हे अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच आपण याची मागणी करतो। मग आता तुम्ही म्हणता की राजीनामा नको, अटक आणि नार्को टेस्टची मागणी तुम्ही राजीनामा ही राजकीय मागणी झाली। मला याच्यात पक्षीय राजकारण आणायचंच नाहीये। एवढ्या सगळ्या महिलांचं शोषण झालंय। माझं स्पष्ट म्हणणं आहे की तातडीनं त्यांचे CDR तपासले जावे। मागच्या 8-10 दिवसात किंवा एका वर्षभरात कधी आणि किती किती वेळेला, दिवसा रात्री किती किती वेळेला कॉल झालेत, ह्यांचे CDR तपासले जावेत। चाकणकरांचे CDR तपासले जावेत, कॅप्टन खरातचे CDR तपासले जावेत, सहआरोपी केलं जावं चाकणकरांना आणि चाकणकरांची नार्को टेस्ट केली जावी। तुम्ही बोलता, इतर लोक बोलतायत, पण त्यांच्या पक्षातले अजून कोणीच बोलले नाहीये, प्रदेशाध्यक्ष बोलले नाहीत। असं का होतंय की फक्त तुम्हीच सगळे बोलताय? नाही, त्यांच्या मला वाटतंय की प्रदेशाध्यक्षांच्या कृपाशीर्वादामुळेच त्या पदावर आहेत। कारण आपल्याला जर आठवत असेल, सूरज चव्हाण याला दादांनी पदावरून काढलं होतं, पण सूरज चव्हाणला पुन्हा पदावर तटकरेंनी घेतलं। तटकरे काय, सूरज चव्हाण काय, चाकणकर काय, हे सगळे तटकरे लॉबीतले लोक आहेत। त्यामुळे तटकरेंच्या कृपाशीर्वादामुळे जर त्या तिथे असतील तर निश्चितपणे अजून त्याच्यावर कारवाई होत नाही। परंतु या पक्षाचं जे अंतिम नेतृत्व आहे ते सध्या सन्मानाने सुनेत्रा वहिनी आहेत। एक संवेदनशील महिलेच्या हाती नेतृत्व आहे। त्यामुळे त्या संवेदनशील महिलेकडून एका ठाम आणि रोखठोक निर्णयाची आम्हाला अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, तिकडे SIT तर करते तपास, पण नाशिक पोलीस सोबत आहेत। 100पेक्षा जास्त जे व्हिडिओ आहेत ते देखील आता पुढे येण्याची शक्यता आहे। या व्हिडिओजमधनं सगळं अनेक लोक जे आहेत किंवा पीडित महिला स्पेशली त्या समोर येतील आणि तक्रार करतील अशी तुमची मागणी आहे? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर त्या सगळ्या महिलांना ना संरक्षण देण्याची जास्त गरज आहे। इव्हन तो जो पत्रकार आहे दत्तात्रय खेमनार, त्याला सुद्धा संरक्षण देण्याची गरज आहे। सकाळपासून मला अत्यंत वाईट फोन सुरू झालेले आहेत। त्याचे काही नंबर मी आता स्क्रीनवर टाकणार आहे। हे बघा, मी असे त्याला स्कॅम रिपोर्ट करून मी ते नंबर ब्लॉक करते,
हा काय फोन करते तुम्हाला? माहित नाही बघा. 77 14 55 66 55 काय येतोय फोन आणि बघा. आणि किती 2024 म्हणजे कंटिन्यू फोन आहेत हे सगळे. मी या सगळ्या फोनला आता रिपोर्ट मारले आणि हे अत्यंत वाईट. काय काय धमक्या काय देतात तुम्हाला? फोन उचलल्याबरोबर इतकी वाईट भाषा आहे की मी काही फोन कट केलेत, पण मी सगळे नंबर आता पोलिसांकडे. तक्रार करणार आहात? हो, हे मी पोलिसांना देणार आहे. एका बाजूला सुषमा अंधारे ज्या आहेत त्या चाकणकर आणि या संपूर्ण करात प्रकरणी बोलतायत, पण दुसऱ्या बाजूला सुषमा अंधारे यांना स्वतः धमक्या येतात आणि ते आता पोलिसात देखील जाणार आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.